तर ते गिरीशदादा म्हात्रे साहेबांचं घेतलं जाईल. कमी वयामध्ये आपल्या कामाची आपल्या कार्याची पोचपावती या नवी मुंबई शहराला, नेरूळ गावाला, नेरूळ नगरीला त्यांनी दिलेले आहे. आणि आदरणीय त्यांच्या वडिलांचं नाव घ्यावं लागेल, के एन म्हात्रे साहेबांचे जे संस्कार आणि त्या संस्काराला खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात केलेलं आहे. वेलकम 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 गिरीशदादा म्हात्रे साहेब. तसेच त्यांच्या समवेत आलेले आमचे परम मित्र संदीपजी निकम, क्रिएटिव्ह फाउंडेशन सध्या एका गतिमानतेकडे चाललेले आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशन सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये. याच दरम्यान एक सन्मान घेऊया या व्यासपीठावर. महिला समाजसेविका या व्यासपीठावर उपस्थित आहेत, आदरणीय सुवर्णाताई हडवले मॅडम, आणि त्यांचा शुभ सन्मान करणं हे क्रमप्राप्त आहे आणि आमचं भाग्य देखील आहे. मी या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन लवटे साहेबांना विनंती करेन की मॅडमचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अनेक उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाकरता या नेरूळ नगर परिसरामध्ये आणि खऱ्या अर्थाने सुवर्णाताईंचं एक नाव सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असं नाव आहे. धन्यवाद मॅडम, आपण आलात. तसेच आदरणीय नंदू हडवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान, परंपरा क्रिकेटची, परंपरा आपल्या नवी मुंबईची आणि परंपरा आपल्या या महाराष्ट्र राज्याची खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेचं अवलोकन करणं क्रमप्राप्त आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू राकेश दादा. हे सूत्रसंचालन पाहुण्यांचा योग्य सन्मान आपण करतोय. याच धर्तीवर राकेश दादा सीवूड्स बॉक्स लीग ही स्पर्धा गेल्या काही 2 वर्ष सक्सेसफुल आम्ही पाहत आलोय आणि त्या स्पर्धेचा आम्ही घटक सुद्धा असतो. त्याच स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये नेहमी आम्ही त्यांना पाहिलं. बंटी दादा या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण लगेचच मायक्रोफोनवर परिवर्तन करणार आहोत. आमचे साथी समालोचक अगदी अल्पावधीचाच ज्यांनी सर्वांचंच अटेन्शन ग्रॅब केलंय असा एक चेहरा, असा एक आवाज, ज्यांना मी म्हणेन मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे, आमचे बंधू रोहित भोपी यांना मी इन्व्हाइट करतोय. या आपण मायक्रोफोनवर या नेक्स्ट मॅचचं धावतं वर्णन घेऊन येण्यासाठी. थँक्यू सो मच. नितेशजी बोरी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात मागच्या मॅच मध्ये. सूत्रसंचालन सांभाळत असताना आमचे ज्यांचा मी उल्लेख केला, आदरणीय गिरीशदादा म्हात्रे साहेब, युवा वयामध्ये नेरूळ गावाची धुरा आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या नेरूळ नगरी करता क्रिकेटचं व्यासपीठ आहे. बामनदेव झोटिंगदेव मंदिर मैदान आमचं नेरूळ गावाचं, आणि त्या मैदानाकरता मग नेरूळ नगरीचे युवक यांना एकत्रित केलं आणि आरक्षित असा भूखंड, त्याच्यानंतर मैदानाचं नाव अंकित झालं. आदरणीय गिरीशदादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला गेला. आदरणीय मिसाल साहेब आहेत आमचे वरिष्ठ व्यक्तिमत्व. मी नाना किस्मत भगत साहेब समाजसेवक यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मिसाल साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचे व्यासपीठ आणि क्रिकेटच्या व्यासपीठावर आलेले हे क्रिकेट शौकीन नाही तर मान्यवर पाहुणे आहेत. आणि खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटच्या या व्यासपीठावर रोहित, एवढं मोठं व्यासपीठ आपण पाहताय. अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये आपण जातो. मला तर असं वाटतं एखादी ओव्हरआर्म क्रिकेटची नाईटची स्पर्धा चालू आहे की काय, असं माहोल, अशा प्रकारचं हे पूर्णपणे आपण पाहिली सजावट. आणि ट्रॉफ्या जर पाहिल्या, बक्षीस प्रथम क्रमांकाचं 50,000 आहे, मात्र ही लाख मोलाची ट्रॉफी आहे मी म्हणेन. आणि 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आहेत. खूप चांगलं आयोजन. पहिलं वर्ष युवा चषक, युवा पर्व, युवा सर्व. आणि जेव्हा युवा उतरतो ना कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही उपक्रमामध्ये, कुठल्याही आयोजनामध्ये, ते उपक्रम, ते आयोजन सक्सेस होतं. कारण युवा वर्ग हा वरिष्ठांच्या सहकार्यातून, सल्ल्यातून एक नवीन समाज घडवत असतो. आणि हे समाज घडवत असताना जरी ही क्रीडेची स्पर्धा असली तरी सचिन बरोबर माझा नेहमी संवाद होत असतो. तो नेहमी म्हणत असतो, दादा सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवायचे आहेत. भविष्यामध्ये हे स्वप्न त्याने पाहिलेलं आहे. क्रीडानगरी मात्र ही युवा चषकाची आहे. प्रथम वर्ष. ओव्हर टू रोहित भोपी.
जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच मध्ये चांगला रंग निर्माण होईल यात काही शंका नाहीये, कारण की दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला. विकेट किपर पुन्हा एकदा ओमकार टोनपे करतोय चूक आणि इथे 22च्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. टीमच्या अकाउंट मध्ये 1 रन ऍड झाल्यामुळे संघाची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. विवेक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. विवेक गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटिंग करत असताना सचिन टीमचे कॅप्टन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. विकेट इथे मिळाली आहे. योगेश त्या ठिकाणी तैनात होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि मोठा धक्का लागत असताना ही रन घ्यायची गरज नव्हती. फलंदाज क्रमांक बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये रन्स आले होते, त्या फलंदाजाला अशा प्रकारे बाद व्हावं लागलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. टीम राया एट उल्वे या टीम साठी यावेळचा बॉल. पंचांचा इशारा आहे डेलब्रिट. बॉल रन मिळणार नाही या बॉल वरती. डेड बॉलची सांगता आपल्याला पाहायला जरूर मिळेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती स्थिर 7 या आकड्यावरती. आतापर्यंत चेंडू झालेत 3. विवेकची खूप चांगली गोलंदाजी. इथे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. कॅप्टन सचिन धावतायत, परंतु या बॉल वरती फक्त मिळेल सिंगल. 1च रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या 1 रन बरोबर पुढे जात असताना 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती म्हटल्यानंतर सुरुवात थोडीशी मात्र डगमगलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. विवेक. सचिन पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. यावेळचा बॉल मात्र बॅटला बॉल लागलाय की काय, चर्चा मात्र दोन्ही पंच आता मात्र करतील. या दरम्यान जाऊया मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानाकडे. संदीपजी निकम ज्यांचा मी उल्लेख केला, क्रिएटिव्ह फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चांगले मित्र आहेत आणि अन्नदानाची सेवा हा उपक्रम अविरतपणे चालू असता. विविध उपक्रम त्यांच्या या क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असतात. त्यांचा खूप मोठा मित्र परिवार आहे, सहकारी वर्ग आहे आणि संदीपजी निकम साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. धन्यवाद संजीवजी, आपण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, त्याकरता आपले शतशः धन्यवाद तथा आभार प्रकट करतोय. शशिकांत विनेरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शशिकांत विनेरकर. रन 1 धाव मिळेल या बॉल वरती. टीमची धावसंख्या 1 रन बरोबर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. राया एट उल्वे संघ थोडासा डगमगलाय. या मॅच मध्ये जो प्लेअर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता, त्या प्लेअरला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतवलंय सानपाडा टीमने. आणि इथून पुढे धुरा कोण सांभाळणार हे देखील पाहणं तितकं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येतोय ओमकार टोनपे. पहिलाच बार ओमकार टोनपेचा फलंदाज बाद होतोय. पंचांचा इशारा. फलंदाज क्रमांक 3 मैदानात. आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइक वरती. डावखुऱ्याचा हा फलंदाज आहे ओमकार टोनपे. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवतोय. एक्स्ट्रास वरती थोडासा लगाम लगवावा लागणार आहे, कारण की एक्स्ट्रा भरपूर जास्त प्रमाणामध्ये खर्च केलेत मागच्या मॅच मध्ये सानपाडा टीमने. यावेळचा फटका मात्र फिल्डर सजवलाय त्या ठिकाणी. आणखीन एक चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम दर्जाचं. इथे सानपाडा 8 संघ पूर्णपणे हवी झालाय. योगेश सोबत थोडीशी चर्चा मात्र करत असताना विकेट किपर सोबत चर्चा म्हणजे काहीतरी गेम प्लॅन माइंड मध्ये सेट करण्याचा विचार करतोय ओमकार टोनपे. या खेळाडूला कशा प्रकारे बाद करावं योगेशच्या सोबत चर्चा केल्यानंतर आता पाहायचंय रणनीती काय आखलंय या फलंदाजा विरुद्ध. कारण की डावखेऱ्याचे फलंदाज आपण सातत्याने पाहत असतो हे डेंजरस असतात. कधी कोणत्याही क्षणी यांच्या बॅटमधनं
रन्स येतात. यावेळचा फटका, ग्राउंडचा फटका. इथे ओमकार टोणपेने बॉल जर कलेक्ट केला असता पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तर कदाचित रनआउट झाला असता हा फलंदाज. स्ट्राईक चेंज. पुन्हा इथे कॅप्टन सचिन आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 10 धावा. 3 बॉल आतापर्यंत झालेत 10 धावा. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी ओमकार टोणपेने सुद्धा ही केली आहे, कारण की ओमकार टोणपे मागच्या मॅच मध्ये भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन खर्च करत होता आणि या मॅच मध्ये ओमकार टोणपेने मात्र त्या बॉलला मात्र लगाम लावलेला आहे. खऱ्या अर्थाने कमी धावा खर्च करतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. पंचांचा इशारा डिक्लेअर आहे. 1 रन 22च्या माध्यमातून टीमच्या अकाउंट मध्ये मिळेल. 11 धावा धाफलकावरती या ओव्हर मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 9 चेंडू डॉट खेळलेले आहेत. मी विनंती करेन सांडपाडा टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. तुम्ही मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर वेळ घेतला होता, तर प्लीज मी विनंती करतोय. योगेश प्लीज आपल्याला विनंती करतोय, आपण पंच आहात या स्पर्धेमध्ये, तर प्लीज विनंती करतोय. जास्त प्रमाणामध्ये मागच्या मॅच मध्ये भरपूर वेळ तुम्ही घेतला. यावेळचा बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा आता मात्र चालू झालेत की काय. मागच्या मॅच मध्ये ओमकार टोणपेने जे एक्स्ट्रा टाकले होते ना त्याच्यावरती लगाम लागवावा लागेल मी म्हणतोय. धावा जास्त प्रमाणामध्ये झालेले नाहीयेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू चकवलाय कॅप्टनला. सचिनला इथे काही चेंडू समजत नाहीये आणि राया एट उल्वे संघ पिछाडीवरती सध्या तरी पाहायला आपल्याला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. ओमकार टोणपे या ओव्हरचा शेवटचा 1 बॉल. यावेळचा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. योगेश वाघ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काही चूक करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. राया एट उल्वे टीमला लागतोय चौथा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप गोलंदाजी मार्क वरती. भावेश. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू. आवेश गोलंदाजी मार्क वरती. टीमचे कॅप्टन आहेत. सांडपाडा 8 या टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळालाय. आवेशच्या माध्यमातून दुसराही चेंडू अप्रतिम दर्जाचा, परंतु व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना 13 धावा दाफलकावरती. 13 रन्स 13 धावा दाफलकावरती. पूर्वा 8 सांडपाडा. यावेळचा फटका मात्र चांगला आहे. ओमकार टोणपे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु इथे अगदी सुरक्षितरित्याने मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाज 1 रन मिळेल. टीमच्या अकाउंट मध्ये. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज आवेश तयार होईल. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत या इनिंग मधले. 14 रन स्कोर कार्ड वरती. समोर बॅटिंग करण्यासाठी सज्ज विनोद. विनोदसाठी हा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स खर्च करत असताना टीम आपण पाहताय सांडपाडा संघ. यावेळचा फटका मात्र चांगला आहे. कलेक्ट केला असता तर कदाचित हाही रनआउट मिळाला असता. हे एक धावा बॉक्स क्रिकेट मध्ये भरपूर महत्वाच्या आहेत. टीम राया एट उल्वे या टीमला ज्या प्रकारे त्यांचा खेळ मैदानामध्ये चाललाय ना, त्यांना आता 1 रन भरपूर महत्वाची आहे. गोलंदाज पण एकदा तयार. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट +1. गोलंदाज. यावेळचा फटका मात्र मारायचा होता मोठा, परंतु त्रिफळ उद्ध्वस्त करत असताना आणखीन एक
फलकावरती धावा लागल्या आहेत 18. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न, परंतु या बॉल वरती एक सिंगल रन मिळेल. त्या एका सिंगल रन बरोबर टीमची धावसंख्या 19. 19 धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या एका बॉल वरती किती धावा येतील हेही पाहणं भरपूर महत्वाचं असणार आहे. चला चेक झाला, एक चेक गोलंदाजाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉल वरती रन्स येणं भरपूर महत्वाचं. षटकार खेचलाय. बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार खेचला म्हणजे फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 19 आणि 20 धावसंख्येचं आव्हान आहे. सबका बैंड कैसे बजाता है देख। यांचा शुभ सन्मान आदरणीय आमचे देवाप्पा लवटे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. याच्यानंतर लगेच रोहित भोपी जॉईंट होईल या टॉस का बॉसच्या मंचावर. नेक्स्ट मॅच अनेक मान्यवर पाहुणे आपण पाहू शकाल या 2 दिवसीय नाईट अंडरआर्म क्रिकेटच्या प्रतियोगितेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ, भव्य दिव्य व्यासपीठ पाहुण्यांच्या येण्यानं पूर्णपणे भरलेलं आहे मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने खूप मोठी स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटची. पहिला बॉल आणि चुका करतोय क्षेत्ररक्षक मिसफिल्ड. जाऊया टॉस कडे. एका बाजू आपण पाहू शकाल रोहित भोपी यांच्या सोबत 2 कॅप्टन जॉईन होतील. थँक्यू सो मच राकेश सर. तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय टॉस का बॉस या मंचावरती शैलेश मूर्ती नेरुल टीमचे कॅप्टन आणि डॅनियल ब्रदर्स धारावी टीमचे कॅप्टन लगेचच यायचं आहे. प्लीज विनंती करतो. आणि टॉस का बॉस मंच आहे तो थोडासा खाली करा प्लीज विनंती करतो, कारण की टॉस करून घ्यायचं आहे आम्हाला. आणि टॉस झाल्यानंतर परत एकदा तुम्ही बसू शकता. प्लीज विनंती करतो. शैलेश मूर्ती नेरुल टीमचे कॅप्टन आणि डॅनियल ब्रदर्स धारावे टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो. हा शेवटचा कॉल आहे आपल्याला. आपण यायचं लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला प्लीज अज्जू कॅप्टन यायचंय लगेचच. आणि डॅनियल ब्रदर्स धारावे, डॅनियल ब्रदर्स धारावे प्लीज विनंती करतो टॉस साठी या. कॅप्टन नेरुल टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहेत. तर धारावे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे प्लीज विनंती करतोय. धारावे टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे हा. सन्माननीय मिसाल साहेबांना विनंती असेल की आपण टॉस का बॉसच्या मंचावर जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मान्यवरही आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस साठी या प्लीज विनंती करतोय. धारावे टीम, डॅनियल ब्रदर्स धारावे टीम कॅप्टन या प्लीज. मान्यवरही उपस्थित आहेत धारावे टीमचे कॅप्टन. या टॉस करून घ्या फक्त, कारण की मॅच मैदानामध्ये सुरू आहे. लगेचच आपल्याला मॅच देखील सुरू ठेवायचे. तर प्लीज विनंती करतोय त्यांना देखील अडथळा झाला नाही पाहिजे. चला डॅनियल ब्रदर्स धारावे यांच्या मध्ये टॉस केला जाईल. शैलेश मूर्ती नेरुल आणि डॅनियल ब्रदर्स धारावे. कॉल कोण करेल? शैलेश मूर्ती नेरुल टीमचे कॅप्टन कॉल करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते हेड्स इज अ कॉल. आणि
चला पुन्हा एकदा टॉस करून घेऊया. नेक्स्ट मॅच बिग फाईट. पुन्हा एकदा हेड्स अँड इट्स अ हेड्स. आता टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय राहुल म्हात्रे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. ओके, थँक्यू सो मच. कारण की मॅच चालू आहे, जास्त वेळ आपण घेणार नाही टॉस का बॉस या मंचावरती आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. कारण की डिस्टर्ब या ठिकाणी झाला ना पाहिजे. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना. तर नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका. शैलेश मूर्ती नेरुळची मॅच आहे डॅनियल ब्रदर्स धारावे यांच्या समवेत, जिथे सचिन नाईक यांचा संघ भिडेल राहुल म्हात्रे यांच्या टीमच्या समवेत. धन्यवाद रोहित. याच दरम्यान आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस आणि आमचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेची जनक आदरणीय गणितदादा भगत साहेबांचं शुभागमन. त्यांच्या समवेत सन्माननीय माजी नगरसेवक सतीजी रमाणे साहेबांचं शुभागमन. तसेच आदरणीय दिलीपजी राऊत साहेब. आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं तर दिलीपजी राऊत साहेब आणि त्यांचं कार्य या नेरुळ नगर परिसरामध्ये खूप मोठं आहे. तसेच पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय प्रकाश सालुंके साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आदरणीय प्रकाशजी सालुंके साहेब प्लीज. स्कोर कार्ड रोहित. ची धावसंख्या 13 धावा दाफलकावरती लागल्यात. इक्वेशन तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता. 16 मध्ये 7 ची गरज आहे. 16 चेंडू आणि 7 रनची गरज. इक्वेशन तुमच्या स्क्रीन वरती आहे. या वेळचा बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. आता 6 रनची गरज. येणारे चेंडू आहेत 16. 16 मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. तिथे मात्र मिळेल चौकार आणि आता फक्त 2 धावसंख्येची गरज. दोन रनची गरज. यावेळचा फटका अप्रतिम. ओंकार टोनपेच्या पाठपत विनिंग स्ट्रोक आलाय आणि हा